बघा कसं आहे की शेवटी पराभव समोर दिसत असल्यानंतर खापर कोणाशी वरती फोडायचं ते कीर्तिकारांवरती। मला असं वाटतं महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे, राजकीय परंपरा आहे, ती कुठेतरी गेल्या दीड वर्षापूर्वी मोडीत निघाली की काय असं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी झालेलं आहे। हे तोडफोडचं राजकारण ज्यांच्या माध्यमातून झालं, आज लोकही बोलतात की नुसतं तुम्ही पार्ट्या तोडल्या नाहीत, लोकांची मनंही तोडली आणि कुटुंबही तोडली। आणि मला असं वाटतं की हे महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेलं नाही आहे आणि मतदानाच्या माध्यमातून हे 100% करून दाखवणार आहेत। जे पॉलिटिकल ॲनालिसिस सांगत होते की कुठेतरी 12 येतील 16 येतील, तेच पॉलिटिकल ॲनालिसिस महाविकास आघाडीच्या 32+ सीट येतील असे ठामपणे सांगताना दिसत आहे। आणि मला असं वाटतं की हे जे काय करतायत ना घाणेरडं राजकारण, ह्याच्या विरोधात महाराष्ट्रातल्या लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे याचा रिझल्ट हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागणार आहे। पण काही वेळापूर्वी गजानन कीर्तिकर यांनी हे देखील सांगितलेलं आहे की एका ठिकाणी रक्ताचं नातं आहे, एका ठिकाणी वैचारिक भूमिका आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी कुचंबणा त्यांची होती। बघा कसं आहे की शेवटी आपल्याला जेव्हा निर्णय घ्यायचा असतो ना त्यावेळेला थोडीशी कुचंबणा होतच असते, द्विधामनस्ती होतच असते, परंतु ते वडील म्हणून नक्कीच 100% त्यांचा आशीर्वाद हा माझ्यासाठी होता, माझ्यासाठी आहे आणि माझ्यासाठी राहणार आहे। माझा काय त्यांनी एकही दिवस प्रचार केलेला नाही किंवा त्या प्रचारामध्ये मला त्यांनी वैयक्तिकरित्या कुठेही मदत केलेली नाही आहे, परंतु गजानन कीर्तिकरांना घेऊनसुद्धा त्यांना मानणारी मतं हे स्वतःकडे डायव्हर्ट करण्यामध्ये त्यांचा पक्ष, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी, त्यांचा उमेदवार कुठेतरी कमी पडला आहे। आणि ही खंत जी त्यांना जाणवते ना स्वतःच्या कमजोरीबाबतची, त्याच्यामुळे हे आरोप प्रत्यारोप त्यांच्या माध्यमातून होतात असं मला वाटतं। वडील म्हणून कुठेतरी जे आहे ते त्यांना ही गोष्ट वाटते की आता एका ठिकाणी मुलगा रिंगणामध्ये आहे, एका ठिकाणी ज्या पक्षामध्ये ते आहेत त्या पक्षाचा उमेदवार रिंगणामध्ये आहे आणि विशेष म्हणजे दोनही शिवसैनिक आहेत। नक्कीच बघा कसं आहे की वडील म्हणून आणि किंवा आई म्हणून हा आशीर्वाद जो असतो ना, आशीर्वाद ज्याला म्हणतो, तो नक्कीच मुलामुलींच्या बाजूने असतो, परंतु वैचारिक त्यांनी वेगळा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी माझं काम करावं, त्यांनी माझ्यासाठी मैदान उतरावं हे असं मला बिलकुल वाटत नाही आणि ते उतरले असं मला देखील वाटत नाही आहे। आता हे आरोप करणाऱ्यांना का वाटतं हे तेच एक्सप्लेन करू शकतील। आणि मला असं वाटतं जे आरोप करणारे जे होते ते राहायला कुठेतरी भलतीकडे, ते आमच्या मतदारसंघात एक दिवस तरी आले की नाही याच्यापासूनची साशंकता आहे। आणि ते अगोदर शिवसेनेत होते, नंतर मनसेत गेले, परत शिवसेनेत आले आणि आता परत शिंदेंबरोबर गेले, तर त्यांच्या आरोपाला कितपत महत्त्व द्यायचं हे सुद्धा आता सर्व लोकांनी ठरवलं पाहिजे। शिशिर शिंदेचा जो आरोप आहे त्याच्यामध्ये त्यांनी हेही म्हटलेलं आहे की आता कारवाई जी आहे ती गजानन कीर्तिकर यांच्यावर करावी, कारण त्यांनी त्यांचा जो खासदारकीचा निधी होता तो अमोल याला वापरायला दिला होता आणि कुठेतरी पक्षांतर्गत जे आहे ते त्यांनी काम केलं नसून विरोधी पक्षासाठी काम केलं। बघा कसं आहे की तो त्यांचा परत एकदा सांगतो की पक्षांतर्गत प्रश्न आहे। आता निधीचा वापर कसा केला, काय केला, एवढा अभ्यास यांनी कधी केला हे मलाही माहीत नाही आहे। कारण नक्कीच मी सांगतो ना 10 वर्ष गजानन कीर्तिकर खासदार होते, त्यातला 9 वर्ष ते शिवसेनेसोबत होते, शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मेहनत करून त्यांना निवडून आणलेलं आहे। धनुष्यबाण ज्यावेळेला शिवसेनेकडे होता त्या धनुष्यबाणावर ते निवडून आलेलं आहे। त्यामुळे त्यापर्यंतचा निधी जो होता, तेपर्यंतचं काम जो होतं, त्या कामाचं जे काही कामाच्या माध्यमातून जे काही मला असं वाटतं लेखाजोखा होता ते 100% तो आम्हाला मिळणार आहे। गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी पक्ष बदलल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही कामही केली नाहीत आणि मला असं वाटतं की ते कामाचं क्रेडिट आम्हाला मिळायला नको पाहिजे। परंतु हे जर का एवढे त्याच्यावरती जर का चिडत असतील किंवा एवढ्या विचित्र पद्धतीने आपलं मत मांडत असतील तर कदाचित त्या कामाचं क्रेडिट आम्हाला मिळाले की काय अशी मला शंका वाटते। आणि जर का ते तसं होत असेल तर त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा तो कमजोरपणा आहे असं मला वाटतं। तुम्हाला वाटतं की हे जाणून बुजून कुठेतरी केलं जातंय, कारण गजानन कीर्तिकर हे 57 वर्ष शिवसेनेमध्ये आहेत आणि आता ज्या पद्धतीनं त्यांच्यावर आरोप केला जातोय की पक्षविरोधित काही गोष्टी त्यांनी केल्यात म्हणून? बघा कसं आहे की शेवटी पराभव समोर दिसत असल्यानंतर खापर कोणाशी वरती फोडायचं ते कीर्तिकारांवरती, असं कदाचित त्यांच्या पक्ष नेतृत्वाला वाटत असेल म्हणून कोणातरी पुढे करायचं आणि त्यांच्या माध्यमातून आरोप करायचे असं वाटत असेल। बघा जो माणूस निवडून येण्याच्या दृष्टीने सक्षम असतो, त्याला खात्री असते ना, तो अशा पद्धतीच्या विचारामध्ये किंवा अशा पद्धतीच्या आरोप प्रत्यारोपांवर जातच नाही। आता आमच्या बाबतीतही अनेक घटना घडल्या असतील, पण आम्ही कधीच कोणावरती आरोप केले नाही। आमचं तिकीटही चांगल्या पद्धतीने पार पडलं, आमचं प्रचारही चांगल्या पद्धतीने पार पडला, आमचं मतदानही चांगल्या पद्धतीने पार पडलं आणि आम्हाला 100% खात्री आहे की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे पर्यायी महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट आमच्या विभागातनं अत्यंत चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून येणार। त्यांना ती खात्री नसावी म्हणून आता पराभवाचा खापर फोडण्यासाठी त्यांनी गजानन कीर्तिकरांचा वापर केला की काय असं मला वाटतं। शिशिर शिंदेंनी असा आरोप केला, त्याच्या मागचं काय कारण वाटतं? कदाचित मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये राज्यपाल नियुक्त आमदारक्या येणार आहेत किंवा विधान परिषदेची पदवीधरची आमदारकी येणार आहे। कसं असतं की काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी आरोप प्रत्यारोप करायला लागतात, लाईमलाईटमध्ये यायला लागतं, म्हणून त्यांनी केलेलं आहे। कारण ह्याच्या अगोदर त्यांनी कधीच असले काही आरोप केले नव्हते। आणि मेन म्हणजे आमच्या उत्तर पश्चिमची त्यांचा संबंध काय, या मतदारसंघात ते एकदा तरी आले की नाही आले किंवा त्याच्या पद्धतीचं फुटेज त्यांनी दाखवावं। आणि मला असं वाटतं ते आलेही नाहीत, अचानकपणे उठतात, अचानकपणे आरोप करतात, म्हणजे काहीतरी बोलायचं आणि त्याच्यातनं काहीतरी मिळवायचं
असा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. तो त्यांच्या पक्ष नेतृत्वाने तो समजून घ्यावा आणि त्या पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे. शेवटचे 2 प्रश्न. एक, या लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर अनेक कुटुंब खरं तर पणाला लागलेले बघायला मिळतात. मग ते पवार कुटुंबीय असो, खडसे कुटुंबीय असो आणि आता कीर्तीकर कुटुंबीय असो, एकाच घरामध्ये 2 वैचारिक मतभेद जे आहेत ते दिसून येत आहेत. कसं बघता एकूणच या लोकसभेकडे? नक्कीच बघा कसं आहे की लोकांमध्ये जी भावना आहे ना की ह्यांनी पक्ष फोडता फोडता कुटुंबही फोडली आणि त्या कुटुंब फोडल्याची भावना ही महाराष्ट्रातल्या लोकांना अजिबात पटलेली नाही आणि त्याच्या विरोधात लोकांनी मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काही ॲनालिसिस करणारे लोक होते, अगदी 12-15 पासून त्यांनी सुरुवात केली होती महाविकास आघाडीला सीट मिळणार, तेच आज सांगतात की 32-35च्या वरती सीट महाविकास आघाडीला मिळणार. तर मला असं वाटतं की हा जो तुम्ही विचारलेला प्रश्न आहे तो लोकांच्या मनातला प्रश्न आहे आणि लोकांनी ह्याच्या विरोधातच मतदान केलेलं आहे. अमोलजी, एक शेवटचा प्रश्न विचारते. 4 तारखेला जर अमोल कीर्तीकर विजयी झाले तर बाप म्हणून आनंद वाटेल असं वक्तव्य गजानन कीर्तीकर यांनी केलं. 100% वडील म्हणून प्रत्येकाला आनंद वाटत असतो. काही नाही, आता मला असं वाटतं की त्यांची जी मुलं आहेत ती पण कुठे ना कुठेतरी त्यांच्या पक्षातनं किंवा इतर काही पक्षातनं निवडणूक लढत आहेत. बघा, आई वडिलांचा आशीर्वाद हा ज्याला महाराष्ट्राची संस्कृती कळते, ज्याला हिंदू धर्म कळतो, त्यांना एवढं तर नक्की माहिती पाहिजे की आई वडिलांचा आशीर्वाद काही असेल तरी आपला मुलाप्रती आणि मुलीप्रतीच असतो. आणि हे जर का कळत नसेल तर त्यांना महाराष्ट्र धर्मही कळला नाही आणि त्यांना हिंदू धर्मही कळला नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.